मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक झाले होते, तर विश्वस्त मंडळाने त्याला बहुमताने पाठिंबा दर्शवला होता। त्यातले एक विश्वस्त होते राजेंद्र खेडकर, ज्यांनी मल्हार नाव देण्याला विरोध केला होता आणि तेच विश्वस्त आता सध्या आपल्या सोबत आहेत। काय नेमकी तुमची भूमिका होती विश्वस्त मंडळाची? तुम्ही एकटेच होतात की तुम्ही विरोध करत होतात? कुठल्याही हिंदू देवतांचं किंवा राष्ट्रपुरुषांचं नाव मांसाहारी प्रकल्प, त्याचप्रमाणे बिअर बार, मांसाहारी खानावळी यांना लावू नये या भूमिकेवर मी ठाम होतो। त्यावेळेलाही होतो, आजही आहे आणि उद्याही राहील। मी आभारी आहे तमाम जेजुरीकरांचा, तमाम मल्हार भक्तांचा आभारी आहे की ज्यांनी माझ्या भूमिकेला ठामपणे समर्थन दिलं आणि माझ्या पाठीशी ते उभे राहिले। मी त्यांचा सदैव ऋणी राहील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मंदिर महान्यास आहे, मंदिर महासंघ, ज्यांची नागपूरला आत्ता महाअधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये जवळपास 500 मंदिर विश्वस्त होते। त्यानंतर यवतमाळला 450 विश्वस्त होते आणि उद्या 550 अकोल्यामध्ये विश्वस्त जमणार आहेत। त्यांच्या ज्या 11 प्रमुख मागण्या आहेत, त्या 11 प्रमुख मागण्यामध्ये एक त्यांनी ठराव केला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ते फॉलोअप करणार आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हिंदू देवतांचं नाव, राष्ट्रपुरुषांचं नाव हे मांसाहारी प्रकल्प असतील, त्याचप्रमाणे मांसाहारी खानावळी आणि बिअर बार अशा उपक्रमांना नसावं, या संदर्भात अध्यादेश शासनाने काढावा। आता आपण म्हणाल की मल्हार मटन सर्टिफिकेटचं काय झालं? त्यावेळेला मी भेटल्यानंतर ते जो रजिस्ट्रेशन ते तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेलं आहे। मात्र जोपर्यंत शासन हा अध्यादेश पारित करत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टींना थारा मिळत राहणार आहे। आणि ज्यांची नावं केलेली आहेत ऑलरेडी, कुणाचं म्हाळसाकांत मटन शॉप आहे वगैरे, जसं आपण 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळ्या अशा गोष्टींवरनं काढलं, तसं आपण लोकांचं काउन्सिलिंग करू, त्यांना आपण हात जोडू की बाबा रे, राष्ट्रपुरुषांचं आणि हिंदू देवतांचं नाव अशा प्रकारच्या प्रोजेक्टवरनं आपण काढावं। तुम्ही वैयक्तिक आडनावावरनं नाव द्या, वैयक्तिक नावावरनं नाव द्या, त्याला कुठलीही हरकत नाही, या प्रोजेक्टलाही आमची कुठलाही हरकत नाही। मात्र कुठल्याही परिस्थितीत मटन मांसाहार प्रोजेक्ट असेल किंवा बिअर बार असेल, अशांना हिंदू देवतांचं, राष्ट्रपुरुषांचं नाव नसावं, या भूमिकेवर मी ठाम आहे। खरं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की विश्वस्त मंडळात कुठंतरी संवादाचा अभाव होता का? कशामुळे हे झालं? नाही, ॲक्च्युली त्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेला बातमी कळाली, नितेशजी राणेंनी वक्तव्य दिल्यानंतर मी ग्रुपवर टाकलं की या संदर्भात आपलं कुलदैवत आहे, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्हे तर स्वतः भगवान श्रीकृष्णांचं कुलदैवत आहे। आणि आपल्या कुलदैवताची जर अशी विटंबना होणार असेल तर त्याला आपण रोखलं पाहिजे। त्यावर कुठल्याही विश्वासांनी त्यावेळेला मला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। मी पुन्हा विनंती केली, मात्र त्यावेळेला मग मी माझं लेटर तुम्ही वाचलं, की मी जरी मार्तंड देव संस्थांचा विश्वस्त असेल, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मल्हार नाव नसावं। आणि बाकी विश्वस्त मंडळाचा ठराव, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली, त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। मात्र मी त्यावेळेला ठाम आहे, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम आहे, मल्हार नाव नसावं। आता मल्हार सर्टिफिकेशनचा तुम्ही काही वेळापूर्वीच उल्लेख केला, नेमका आता त्याचा स्टेटस काय आहे? आता ज्या खाटीकान असोसिएशन मध्ये एक छोटी संघटना आहे, त्या संघटनेने हे खाजगी रजिस्ट्रेशन केलं अशी माहिती मिळाली। आता त्यांनी ते नाम थांबवलेलं आहे। मात्र महाराष्ट्रातल्या तमाम खाटीक बांधवांनी आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणून त्याला विरोध केलेला आहे। मी त्यांचाही मनापासून आभारी आहे की त्यांनी या अशा कुठल्याही प्रमाणपत्र नको आणि एकमुखाने एक दिलाने आपण व्यवसाय करू, व्यवसाय बांधव म्हणून एकत्र अशा पद्धतीची भूमिका घेतली। तुम्ही नितेश राणेंना देखील भेटला होता की हे नाव का देऊ नये म्हणून, त्यावेळेस तुमचं नेमकं काय बोलणं झालं? सर्वप्रथम मी नितेशजींचा सत्कार केला की आपण जे सर्टिफिकेशन केलंय याला माझा कुठलाही विरोध नाही, आपण घेतलेली भूमिका रास्त आहे। मल्हार नावाला काय विरोध आहे? कारण खंडोबा देवता मूळ शाकाहारी आहे। खंडोबाच्या जवळ श्वानाचं पूजन होतं, बैलाचं पूजन होतं, गाईचं पूजन होतं, घोड्याचं पूजन होतं। जर जी देवता प्राण्यांवर नितांत प्रेम करते तर त्याच्या मांसाहारी प्रोजेक्टला त्यांचं नाव नसावं असं विनंती केली। त्यांनाही थोडंसं पटलं, तर त्यांनी त्यांच्या मार्फत तो प्रोजेक्ट आलाय, मला त्यांच्याशी बोलायला सांगितलं। मी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून सकारात्मक मार्ग निघेल। शेवटी खंडेराव महाराज आहेत बघण्यासाठी, त्याच्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी, जे मंदिर महान्यास आहे, महाराष्ट्र मंदिर परिषद यांनी एकमुखाने ठराव करून ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि अशा पद्धतीचा शासनाकडून अध्यादेश काढावा की अशा पद्धतीचं कुठलंही नाव हे नसावं। त्यामुळे मंदिर महासंघ, जेजुरी ग्रामस्थ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील असं मला वाटतं। न्यासाची जी मागणी आहे
ती पूर्ण होईल असं वाटतंय? 100% महाराष्ट्र मंदिर न्यास ही महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 हजार विश्वस्तांना बांधलेली ही संघटना आहे, ज्याच्यामध्ये सर्व समावेशक लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, जी मंदिर जीर्णोद्धार, मंदिर संरक्षण, मंदिराचं पावित्र्य अशा पद्धतीवर काम करतात. मात्र ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी त्वरित पहिल्याच बैठकीमध्ये हा नागपूर प्रांत, आणि तो पण नागपूर प्रांत जे अधिवेशन रेशीम बागेच्या शेजारी झालं हे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी हा ठराव एकमुखाने 550 विश्वासांच्या समोर पारित केला आणि CM साहेबांना भेटण्याचं जेजुरी ग्रामस्थांची एक तक्रार आहे. ते म्हणतात की विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांचा कुठलाही संवाद नाहीये. का नेमकं असं होतं असं वाटतंय? नाही, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ असं एकत्र मिळून चांगलं काम चाललं आहे. आत्ताच आम्ही जे खंडोबाची बहीण आहे जानाई देवीच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे. स्वामींचं जीर्णोद्धार झालंय मंदिराचा, त्याचबरोबर सोमवती अमावस्या झाली. सगळे उत्सव आम्ही एकत्रित बरोबर करतोय. कुठेही दुजाभाव नाही, मतभेद आहेत, मनभेद बिलकुल नाही, ग्रामस्थांसोबत आहेत. थोडंसं या बाबतीमध्ये थोडंसं काही विश्वासांनी आताताईपणा करण्याच्या ऐवजी जर 4 ग्रामस्थांची चर्चा केली असती तर हा तिढा उद्भवलाही नसता. मी माझं पत्रामध्ये स्पष्ट म्हणलंय, मी जरी मंदिराचा विश्वस्त आहे तरी माझी भूमिका ठाम आहे. इतर विश्वासांच्या भूमिकेशी मी अनभिज्ञ आहे, आणि त्यांनी दुर्दैवाने ही भूमिका घेतली ती मला पटली नाही. मल्हार सर्टिफिकेशन वरून साधारणतः किती दिवसात निर्णय येणं अपेक्षित तुम्हाला आहे? माझं तर म्हणणं होतं, ज्या दिवशी माझा विरोध आला त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी किंवा नितेशजी राणे यांनी ते मल्हार सर्टिफिकेट थांबवून एक शासनाचा अध्यादेश, मंदिरांचं पावित्र्य जर जपायचं असेल, देवाचं नाव जर जपायचं असेल तर अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार राष्ट्रपुरुषांची देवाची जर विटंबना महाराष्ट्रात होत असेल तर याच्यापेक्षा खेदजनक, संतापजनक गोष्ट कुठलीच नाही असं मला वाटतं. दुर्दैवाने ते झालं नाही, म्हणून मंदिर महासंघाने निर्णय घेतलाय की ते पण फॉलोअप करणार आहे. आता उद्या अकोल्याला मोठी परिषद आहे, त्याच्यात पण हाच विषय आहे आणि त्यात यश मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. हे होते राजेंद्र खेडेकर. त्यांनी सांगितलं मल्हार सर्टिफिकेशनवर त्यांचं मत काय आणि त्यांनी कोणती मागणी केली. आता त्यांची मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, जेजुरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.